मला परंपरा माता भीमाई पोटियाला रामजी चला 14 एप्रिल रात्री संतेचा भागवुषका रखरखत्या उन्हामध्ये सणामध्ये रखरखत्या उन्हामध्ये भूमीची होईन माती झालो तर चैत्य भूमीची होईन लेखणी झालो तर बाबासाहेबांची होईन आणि पुन्हा एकदा जर माणूस जन्म मिळाला तर जय भीम म्हणून जन्म घेईल. चला तर भीम जयंतीचा तो साज तो थाट तो आनंद साजरा करूया या गाण्याच्या माध्यमातून. अनिल शिंदे यांचं मनपूर्वक स्वागत आहे. बचाव समितीचे अध्यक्ष सन्माननीय आपले मनपूर्वक स्वागत.
आहेत बायका. काय पाठवून टाका. काय किती लोक आहेत? अरे किती लोक आहेत? घे तर घे. दूरदर्शननी की शाळा आणि कॉलेजच मोबाईल वरती आहे. क्योंकि इसीलिए खूप काळ वो कहते हैं कि वक्त बदलने के लिए वक्त नहीं लगता. शाळा कॉलेज मोबाईल वरती येऊ लागली, सगळ्याच गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून होऊ लागल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हाती लेखणी दिली का, तर शिक्षण सुरळीतपणे सुरू राहू दे या कारणासाठी. शिक्षणाचा वसा पुढे नेण्यासाठी ती लेखणी फार गरजेची. आणि प्रत्येकाने जे काउंटर पार्ट आहे, जो तिकीटचा काउंटर तिकीट आहे तो आमच्याकडे, जो जे तिकीट आहे तो तुमच्याकडे आहे ना. आलं का सगळे? ज्यांनी आणलं त्यांनी हात वर केला फक्त. अरे बाकी सगळे घरी ती काय? अच्छा एवढंच आहे. जे इकडे असतील त्यांनाच महिना मिळाला. अच्छा आता आपण 3 नंबरचं जे बक्षीस आहे ते आपण काढणार आहोत. त्यांना ते काढायला एकूण 3 नंबर काढले जातील. एक 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 भाग घेऊन 3 टप्प्यात असे 3 नंबर काढले जातील. त्यातला पहिला पैठणी विजेत्याचा नंबर आता आम्ही काढणार आहोत. 3 पैठण्या वाटायच्या आहेत. त्यातला पहिला पैठणीचा क्रमांक आता काढणार आहोत. विजेत्याचं नाव एकूण 3 पैठणी, 3 नंबरची पैठणी ही आपण पहिल्यांदा काढणार आणि बाकीच्या 2 आणि 1 हे नंतर लिखतील. जी 1 नंबरची पैठणी ती सगळ्यात शेवटी लिखेल. ठीक आहे. आणि हा जो आपण कार्यक्रम ठेवला साजरा करण्यासाठी महिला वर्ग घरातून बाहेर पडल्यात आणि हाच वसा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. आरक्षण मिळालं, सगळ्याच गोष्टी मिळाल्या, महिलांना हक्कही मिळालं. त्यामुळे आज आपल्याच या समाजातील महिला मोठमोठ्या पदावरती रुजू आहेत आणि ह्याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांनाच असायला हवा. चला तर जो अभिमान, जो स्वाभिमान आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय तो नाद पुन्हा एकदा या संपूर्ण परिसरात घुमवूया. बोला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम.
सुरू आहे. आजही तेच घडतंय. का असं व्हावं? कशासाठी व्हावं की आजही आपल्याला झुंज द्यावी लागते? कारण न्याय हक्कासाठी आपल्याला लक्षातच येत नाहीये करायचं काय. आपल्याला एक अमुक पुढारी येतो, तो म्हणतो असं करावं लागेल, आपण तसं करतो. दुसरा पुढारी येतो, असं करावं लागेल, तसं आपण करतो. तरी सुद्धा आनंदाने आपण आपलं आयुष्य जगतोय. का माहितीये? कारण काय? आपलं पोट भरतंय, आपल्या घरच्यांचं पोट भरतंय, बस. हसून लाडा लाडान साहेबाला बोले सोनी हसून. दोन घास घ्या खाऊन, दोन घास घ्या खाऊन. मला वाटतं शिल्पा तुला देत नाही म्हणून तू त्यांना नाही नाही नाही, ते दोन घास संपल्यावर बाकी सगळं ताईच संपवते. हिच्या संगती बसून दोन घास घ्या खाऊन, हिच्या संगती बसून. दोन घास क्या खाऊं माझ्या संगती बसून. ही माता रमाई म्हणायची आंबेडकरांना की दोन घास घ्या खाऊन, दोन घास घ्या खाऊं माझ्या संगती बसून. तुम्हाला इच्छा होते की नाही तुमच्या अहोंना दोन घास प्रेमाने भरवायची? होते की नाही? हे त्या गाण्यात घडतं, ते तुमच्या घरातही घडतंय. ऐकूया.
तुम्ही कुणी तुमच्या नवऱ्यांना जेव घालता की नाही? महिला वर्ग, बरं तुमच्या अहोंना कोणती गोष्ट खायला आवडते सगळ्यात जास्त? प्रत्येकीला विचारत नाही बसत, कोणी असं असा हात वर करून सांगावं कुठली गोष्ट कुठला पदार्थ आवडतो? विष आवडतं म्हणजे तुम्हाला द्यायला आवडेल की त्यांना घ्यायला आवडेल? हे विष इंग्लिश मधलं होतं बरं का. ती इच्छा जी असते ना ती त्यांनी व्यक्त केली आहे. हे मराठीतलं विष आहे. अजून काही? फिश. मी विष ऐकलं. असंच होतं लग्न झाल्यावर. बरं अजून काही खायला आवडतं? बरं जर फिशचा हा विषय आलेलाच आहे वैदिक, घराघरातली गोष्ट जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचते तेव्हा आपण ती गोष्ट कशी आत्मसात करतो हे फार महत्वाचं असतं. खास करून स्त्रिया ज्या इथे उपस्थित आहेत, माता भगिनी ज्या इथे उपस्थित आहेत, गेली 2 वर्ष नवरा घरातूनच काम करत होता, त्यावेळेला तिलाही फार ठीक है, ये पहला जो नंबर है, अच्छा नंबर जो आहे आता भंतीचे आपल्याला सांगतील की स्टेपलरची 3 आहे ती काढा फक्त. पैठणी कुठे? पैठणी 3 नंबरची पैठणी. दे ना इकडे, दे. अरे दे ना, दे ना, घेऊन ये ना. अरे ड्रॉ नंबर 189 176 भक्ती 189 176. हॅलो, हा नंबर मॅच करायचा आहे. 189 17. बाबाजी जयंती का नाही करणार? आमच्या डान्सर पुढे त्यांना नाचायला बोलवलंच त्या घरी गेल्या. लवकर या, लाजायचं नाही. भीमाची लेख आहोत आपण. बरं वन्स मोर यांच्यासाठी झालंच पाहिजे. जरा लवकर पुढे यायचंय. आपल्याला वेळेचं बंधन आहे, लक्षात घ्या प्लीज. लवकर या पुढे. लवकर या, वेळ आहे. हा कारण की हा एवढा मोठा कार्यक्रम या सर्व कलाकारांना इथं एकत्र करून प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण सादर करत आहोत. त्याचप्रमाणे सर्व वाद्यवृंद, महाराष्ट्रात गाजत असलेले प्रसिद्ध असे कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आज जर का बाबासाहेब नसते तर आपलं काय झालं असतं?
आणि जर का बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध यांना जर का गुरुच मानलं नसतं तर काय झालं असतं? म्हणून काय सांगणं आहे? शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे, महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे, शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे. या बात आहे, धन्यवाद. आणि माझ्या भीमरायांनी रुजविला प्रेम बंधू भाव आहे. या बात आहे, धन्यवाद. कारण की काय सांगणं आहे, आदरणीय महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी प्रतापसिंग गोदडे जी लिहितात, हे रायगड महाड की पहाड़ी चोटी पर, हे रायगड महाड़ की पहाड़ी चोटी पर, अरे लगता था हमें देखते थे वहां से ये मंजर. काय सांगणार? हे रायगड महाड़ की पहाड़ी चोटी पर, लगता था हमें देखते थे वहां से ये मंजर, कि पानी के लिए लड़ रहा है कोई शेर बहादुर. तब राजा शिवाजी बोले, वाह वाह रे आंबेडकर, वाह वाह रे आंबेडकर. आणि म्हणून दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोन राजे दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, त्या कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तयावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तयावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तयावर. अरे दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तयावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तयावर, एक त्या रायगडावर. त्यांच्या आदर्शांच्या रस्त्यावर आम्ही चालत असतो आणि आपण सर्वांना मानाचा जय हिंद करते. इतका सुंदर कार्यक्रम, ऑर्केस्ट्राचे गाणे ऐकतोय आणि आपण सर्व एन्जॉय करता आहेत. मी काय मनोगत व्यक्त करणार, त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देते, चैत्र पौर्णिमेच्या शुभेच्छा देते आणि आपली रजा घेते. जय भीम, नमो बुद्धाय. आणि जी त्रिरत्न बुद्धविहार समिती यांना सुद्धा जयंतीच्या शुभेच्छा. आणि जनतेच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहे. या टीमला मी अजून विनंती करतो की यावर्षी तुम्ही एक छोटासा कार्यक्रम दिला 2 वर्षानंतर, दिलाय का नाही? या टीमचं सर्वांनी टाळ्यांच्या गडगडात स्वागत करायचं आहे. कंजूसी करू नका, कंजूसी झाली म्हणजे पुढच्या वर्षी एक कार्यक्रम देणार नाही आपल्याला. म्हणून मी तुम्हाला अजून विनंती करतो की पुढच्या वर्षी आमच्या सुद्धा वस्तीच्या मोठ्या अपेक्षा असतील तर त्यांनी कवायला ठेवावा, आनंद मिलिंद कुणाच्याही कवायला ठेवावा, ही त्यांना माझी कळकळीची विनंती आहे. आणि इथंच 2 शब्द थांबतो. जय भीम. सात दिधली तया रमाई, जन्म दिधला जया भीमाईनी, जन्म दिधला जया भीमाईनी, सात दिधली तया रमाई, सात दिधली तया रमाई, जाती भेदाच्या तोडण्या बिड्या, जाती भेदाच्या तोडण्या बिड्या, लिहिली घटना
रक्ताच्या शाईने लिहिली घटना रक्ताच्या शाईने जन्म दिला जया भीमाईने जन्म दिला जया भीमाईने जन्म दिला जया भीमाईने साथ दिली दया रमाईने साथ दिली दया रमाईने जिद्द होती भीमाला शिकण्याची जिद्द होती भीमाला शिकण्याची आणि शिकला स्वतः कमाईने आणि शिकला स्वतः कमाईने जन्म दिला जया भीमाईने जन्म दिला जया भीमाईने जन्म दिला जया भीमाईने साथ दिली दया साथ दिली दया रमाईने साथ दिली दया रमाईने जय भीम.